गोविंद का? हा बोला बोला. हा, गोविंद राठोड साहेब, आम्हाला सांगा की काय घडलंय, किती वाजता हा हो, प्रकार घडलाय? हा सांगतो. हा अपघात साधारणतः 3:30 3:15 ते 3:30च्या दरम्यान पहाटे झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये गोव्याहून मुंबईला जाणारी ती महाकाली ट्रॅव्हल्सची जी काही खाजगी बस होती, हा ती ते उजव्या बाजूला जगबुडी नावाची नदी आहे इथे खेडजवळ. हा मुंबई गोवा महामार्गावर भरणे नावाचं गाव आहे, खेड पासून 2 किलोमीटर अंतरावर. हा तर त्या नदीच्या पात्रामध्ये ते नदी पात्र कोरडं होतं. अच्छा. तर त्या नदी पात्रामध्ये साधारणतः एक 25 ते 40 फूट खोल ती बस उलटली. हा म्हणजे जसं फ्लाय म्हणजे चित्रपटामध्ये दृश्य असतं तसं ते खाली जाऊन उलटी झाली. अच्छा. त्यामुळे काय झालं, त्यामध्ये जे काही प्रवासी होते झोपेमध्ये, ते त्यांच्या जवळजवळ आतापर्यंत 38 मृतदेह आम्हाला इथे या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि त्यामध्ये 18 मृतदेहांची ओळख पटलेली आहे, त्यांची नावं देखील आम्हाला मिळालेली आहेत. आणि बाकीच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करतायत. जर आम्हाला नावं सांगू शकाल का? कारण इकडे लोक अगदी हे झाले, पॅनिक झालेले आहेत, त्यामुळे नावं कळणं जरा गरजेचं होतं. थोडं सांगू हा शकाल का? हा सांगतो. त्यामध्ये बघा, अजय हा सांगतो. हा एक मिनिट. हा हा सांगा सांगा. हा आशिष फर्नांडिस आहे. आशिष फर्नांडिस. अजय यशवंत कामत आहे. अजय यशवंत कामत. प्रकाश जनार्दन तळवळकर. प्रकाश जनार्दन तळवळकर. फिनिक्स फर्नांडिस. फेलिक्स फर्नांडिस. राम बहादूर गुप्ता. राम बहादूर गुप्ता. सिस्टर मार्टिन पिमेंटो. सिस्टर मार्टिन पिमेंटो. प्रवीण पवार. प्रवीण पवार. रवींद्र वासुदेव सावंत. रवींद्र वासुदेव सावंत. गुरुदास अशोक माने. वृंदा अशोक माने. गुरुदास अशोक माने. नंतर एंड्रोजन डिसोजा. एंड्रोजन डिसोजा. सेविल फर्नांडिस. नेविल फर्नांडिस. एविल फर्नांडिस. हरवंश यादव. हरवंश यादव. शाही मौर्य. शाही मौर्य. शैलेंद्र दत्तात्रय हळदणकर. शैलेंद्र दत्तात्रय हळदणकर. आणि सेबिस्टोन फर्नांडिस. सेबिस्टियन फर्नांडिस. संतोष वसंत राठोड. संतोष वसंत राठोड. नंतर पांडुरंग पेडणेकर. नितीन पांडुरंग पेडणेकर. नितीन पांडुरंग पेडणेकर. आणि सोनू साईश्वर. एवढीच नावं आता आमच्याकडे सद्यस्थितीत आहेत. हे सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत. गोविंद सर, मला आम्हाला एक सांगा की हा अपघात नक्की कशामुळे घडला? काय अजूनपर्यंत काय चौकशीत निष्पन्न झालंय? हॅलो. हा, तर आता एवढी नावं आपल्याला आहेत. ठीक आहे. आणि एक रशियन तरुणी आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, पर्यटक. हा, तिचं नाव मारिया ख्रिस्टेन आहे. अच्छा. तर ती त्यामध्ये सुखरूप जिवंत आहे. हा, मारिया रशियन एक टुरिस्ट जी आहे ती सुखरूप आहे. ठीक आहे. हा, मारिया ख्रिस्टेन, 24 इयर्स ओल्ड. ठीक आहे. आणि आता काय तिथले आमच्या महाराष्ट्रातले पालकमंत्री आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे भास्करराव जाधव. हा, भास्करराव जाधव. आणि आमचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे. आता जस्ट खेडमध्ये उतरलेले आहेत त्यांचे हेलिकॉप्टर. अच्छा. आणि ते अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. आणि मग त्या रस्त्याचं चौपदरीकरण करणं वगैरे ह्या ज्या काही महत्वाच्या आमच्या मागण्या आहेत तिथे अनेक वर्षापासून. शिकार काळापासून होत्या ह्या मागण्या. हा, ते अनेक वर्षापासून आहे. तर त्या संदर्भात काय सरकार काय ठोस पावलं उचलतंय का किंवा निर्णय घेतोय का, याकडे आता विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मुख्यमंत्री त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहेत. तर या सगळ्या पुढच्या घडामोडी आहेत, ते संदर्भात काय होतं ते आम्ही सांगू तुम्हाला जर फोन करत. गोविंद सर, फक्त आम्हाला एकच सांगा की नक्की हा अपघात कशामुळे घडलाय, याबाबत काय यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो गाडीचा चालक होता त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असं तिथले सरमळकर नावाचे 2 भाऊ आहेत.
तर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की तो चिपळूण जो आला तेव्हा तो जोरात गाडी चालवत होता आणि त्या चिपळूणच्या कामते घाटामध्येच अपघात होण्याची शक्यता होती. परंतु त्याला चिपळूणचा अपघात न होता पुढे आला, मग जगबुडीच्या त्या नदीवरून तो खाली कोसळला. ठीक आहे. आणि म्हणजे साधारण दारू पिण्याच्या ह्याच्यावरून असं झालेलं असं प्राथमिक त्या लक्षात येते. आता त्या ड्रायव्हरची तपासणी केल्यानंतर पुढचा अहवाल मिळेल तेव्हा कळेल नक्की काय. या 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 प्रकारात ड्रायव्हर आता आहेत का, सुखरूप आहेत का? दोन ड्रायव्हर होते, दोन्ही ड्रायव्हर सुखरूप आहेत का? ड्रायव्हर सुखरूप आहे, दोघंही ड्रायव्हर सुखरूप आहे, काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. तर उड्या मारल्यामुळे ते बहुतेक जिवंत आहेत, ते सुखरूप आहेत. आणि पोलिसांनी गुन्हा वगैरे नोंदवून घेतला का? हा, त्याचं काम चालू आहे नोंदवण्याचं. कारण का आता मोठा अपघात असल्यामुळे त्या मृतदेहांची तपासणी करणं, त्यांची ओळख पटवणं, त्यांचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाचं ताब्यात आणणं, हे प्राथमिक आधी महत्वाचं हे काम करायला पाहिजे ना. आणि सध्या होणार आहे. सध्या हे मृतदेह कुठे हलवले आहेत किंवा नदीच्या? खेड नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आहेत, काही कळवणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत, आणि जे काही जखमी लोक आहेत त्यांना देरवणला वगैरे हलवलेलं आहे. आलेले 2 आस्पत्रेमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्याचं पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू आहे. धन्यवाद. तर हे होते आमचे गोविंद राठोड, विशेष प्रतिनिधी खेडवरून. धन्यवाद गोविंद. थँक्यू.